आज सोमवार 1 जुलै रोजी टेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं टेन जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत अडथळा येऊ नये आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी या उद्देशानं टेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं टेन जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना या वह्यांचे वितरण करण्यात आले। ग्रुप ग्रामपंचायत टेन तर्फे आज जिल्हा परिषद मराठी शाळा जी त्यांच्या हद्दीत 7 शाळा आहेत, 7 शाळांना आज वह्या वाटपाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि आम्ही आता जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ही मुलं आहेत आणि यांना आज वह्या दिलेल्या आहेत। एक काळ असा होता की आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळी वह्यांचा तुटवडा होता, वह्या मिळत नव्हते, पण आज या मुलांना शिक्षणासाठी सरपंच आहेत, आमचे सदस्य आहेत आणि इतर लोकांनी जी मदत केलेली आहे आणि ह्या मदतीनुसार आज ज्यांना वह्या दिलेल्या आहेत आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया। काय बोलेल बाई, आज तुला वह्या भेटल्या तर काय बोलणार, कसा वाटला तुला? मला खूप आनंद झाला वह्या भेटल्या ते। आता पुढच्या शिक्षणासाठी मी खूप अभ्यास करेन आणि पुढे जाईन। मुझे वही मिली तो मुझे बहुत आनंद हुआ। अच्छा, तो बहुत आनंद हुआ है इन्हें। और कार्तिक कौन है? कार्तिक, चलो आ जाओ हमारे पास। कार्तिक, कसा वाटतो दादा तुला आज? तुला वह्या भेटल्या ना? खूप छान वाटले। आता तू काय करणार, कितवीला आहे तू? 6वीला। मग आता पुढे कितवीला जाणार? 7वीला। काय तुला व्हायचा इच्छा आहे, काय होणार आहे तू? मी पोलीस होणार आहे। पोलीस होणार, व्हेरी गुड। अच्छा, तर या मुलाला पोलीस व्हायचं आहे। तुझं नाव काय, तू राहते कुठे आणि कधीपासून शाळेत येते? मी पहिलीपासून इथे शाळेत आहे। अच्छा, आता कितवीला आहे तू? आता मी 6वीला आहे। आम्हाला आता वह्या मिळाल्या, आम्हाला खूप आनंद होतोय। ना राहते कुठे? राहायला या शाळेच्या बाजूला राहते मी। अच्छा, काय पाड्याचं नाव? लहांगेपाडा। लांगेपाडा, अच्छा, मी शाळेच्या बाजूला लांगेपाड्यामध्ये ही राहते। मॅडम, काय बोलणार तुम्ही? तुमच्या मुलांना आज हे भेटलेले आहेत, इथे वह्या भेटलेल्या आहेत। मी प्रथमतः ग्रुप ग्रामपंचायत तर्फे टेन यांचं खूप आभार व्यक्त करते की मी गेली तर 10 ते 12 वर्ष झाली आहे, पण या 10-12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असा काहीतरी वह्या वाटपाचा कार्यक्रम होतोय। आमची मुलं ही आदिवासी आहेत, अतिशय दुर्गम भागातून येतात आणि त्यांच्या घरची परिस्थिती पण एवढी बरोबर नाहीये। तर त्या मुलांना जर का लहानपणापासून दुरेगी वही, 4 वही आणि बॉक्सवाल्या वह्या मिळाल्या तर त्यांना लेखन त्यांचं चांगलं होईल आणि नक्कीच याचा फायदा त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये होईल। आणि मी सतत आम्हाला ग्रामपंचायततर्फे खूप सहकार्य मिळत असतं, त्यांनी आम्हाला कॉम्प्युटर सुद्धा आता दिलेले आहेत। आम्ही नक्कीच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी तुमचं आभार मानते आणि मी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समीर सर यांचंही खूप आभार मानते की सरांचंही नेहमी म्हणजे कोणतंही शाळेमध्ये कार्यक्रम असेल, निवडणुकीचा कार्यक्रम होता तरी सुद्धा सरांचं खूप मोठं सहकार्य होतं। 26 जानेवारीला सुद्धा सरांनी खूप छान मदत केली। मी गावातल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांना विनंती करते की त्यांनी आपल्या शाळेकडं, आपली एक मराठी शाळा ही तुमचीच शाळा आहे आणि हे आपण सर्वांनी जोपासली तर नक्की ह्या शाळेचा उद्धार, नक्कीच ही शाळा आपली नावारूपाला येईल। मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपल्या शाळेकडं लक्ष द्यावं। तुमचं सहकार्य हाच आमचा मोठा पाठिंबा आहे। धन्यवाद। तुमचा सहकार्य हाच आमचा पाठिंबा आहे। तर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या एकूण 7 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। आज एका शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला, तर आता 6 शाळेत वह्या वाटपाचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि एकूण 3000 वह्यांचे वाटप या दरम्यान करण्यात येणार असल्याचं टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदू गणेशकर यांनी सांगितले। तुम्ही पाहू शकतात इथे मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे आणि आमचे सरपंच पण आहेत, आम्ही त्यांच्याशी थोडा बोलणार आहोत कारण माईकमध्ये बोलणं आणि भाषण बोलणं हे खूप फरक असतं। सरपंच साहेब, तुम्ही जे आज सहकार्य केलेलं आहे आणि या लोकांना मुलांना वह्या वाटप केलेले, किती शाळांना वह्या वाटप होणार आहेत, काय बोलाल? आता मराठी शाळेमध्ये 10 मध्ये आता वाटप केले आहे। एकूण आमच्या 7 शाळा आहेत, 7 शाळेमध्ये आम्ही हा वह्या वाटपचा कार्यक्रम करणार आहेत। करणार आहेत।
तसेच यावेळी उपसरपंच रेहाना पटेल व उपस्थित सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे ग्रामस्थ काय म्हणाले पाहूयात। नवनिर्वाचित उपसरपंच पण आहेत आमच्या सोबतला, त्यांच्याही याच्यामध्ये सिंहाचा वाटा दिसतं आणि आम्ही त्यांच्याशीही बातचीत करणार आहोत। मॅडम, कसं वाटतं तुम्हाला आज या मुलांच्या चेहऱ्यावर बघून? आज आम्ही वया वाटप केल्याबद्दल मुलांच्या तोंडात खूप हसू दिसते। त्यांचं आमचं असं म्हणणं आहे की आम्ही वया वाटप केले, पण पोरांनी पण त्याचा अभ्यास करावा आणि शिक्षकांनी पण त्यांच्यावर लक्ष द्यावं। याच्या पुढे काय पण असं तुम्हाला काय गरज असेल तर तुम्ही सांगावा आम्हाला का बाबा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, तर आम्ही तुम्हाला आमचं पूर्ण आहे का जवळजवळ 3000 वाटप आम्ही करणार आहेत। आता एक वाटप केलं एक शाळेमध्ये, आता पूर्ण 6 शाळेमध्ये जाऊन आम्ही वाटप करणार आहोत। 7 शाळेमध्ये वया वाटपचा कार्यक्रम करणार आहेत। ग्रामविस्तार अधिकारी पण आहेत आमच्याकडे। सर, काय बोलणार तुम्हाला आमच्या इकडचा टेनचा कार्यक्रम बघून? आज जो वया वाटपाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट असा प्रतिसाद सगळं शिक्षक वर्ग आणि त्यांचे पाल्य यांनी केलेला आहे। आपल्या विद्यार्थ्यांनी असाच प्रयत्न आम्ही त्यांच्या मागणीनुसार पुढेही चालू ठेवू अशी मी ग्रामपंचायतीने अपेक्षा करतो। 7 शाळेमध्ये 3000 वया वाटप करणार आहेत। आमचे सामाजिक कार्यकर्ते समीर मुल्ला पण आलेले आहेत इकडे, आम्ही त्यांच्याशी बातचीत करू। समीर भाई, आप पण हमेशा प्रोग्राम में म्हणजे तुम्ही नेहमी मदत करत असतात, तर ह्या मुलांना जे आता जे वया वाटप केलेले आहेत, तर याच्यामध्ये आता कंपास पेटी वगैरे मिळत नाही, तर तुम्ही काय सहकार्य करणार आहेत का? ठीक आहे, किती मुलं आहेत त्यांना मी कंपास पेटी देणार। यांना कंपास पेटी देणार? अच्छा, तर समीर भाईनी कंपास पेटी तयार कबूल केलेले आहेत। आणि आमच्या 10 परिसरामध्ये दानशूर व्यक्ती आहेतच, पण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, तुमचा आवाज पोहोचत नाही, म्हणून हे असं परिस्थिती निर्माण होते।